नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की घरी कोणीच नसतं आणि मग ईश्वरी एकटी घरी आहे. अर्णव आणि आकाश दोघंही कामासाठी बाहेर गेलेले असतात आणि त्याचबरोबर अर्णव आणि आकाश बाहेर गेलेले आहेत, त्यामुळं इकडे ईश्वरी बिचारी एकटी घरी असते आणि अंजलीला पण मंदिरात जावं लागलेलं असतं आणि त्याच वेळी तिथे राकेश असतो. राकेश हा ईश्वरीच्या अंगावरती हात टाकत आहे आणि तिला म्हणत आहे की आज तुला कोणीच नाही वाचवू शकणार. आता मी आणि माझी इंदोरी जिलेबी आम्ही दोघंच इथे आहोत असं म्हणत त्याने ईश्वरीच्या जवळ येण्याचा प्रयत्न केलेला असतो. खरं तर राकेशचं हे जे कारस्थान असतं ते खूप विचित्र असं चाललेलं असतं. कोणाला त्याची काहीच कल्पना नसते आणि राकेश मात्र ईश्वरीच्या जवळ जवळ येऊ लागलेला असतो. ईश्वरीला धक्का बसलेला असतो. आता काय करायचं, कसा मार्ग काढायचा हे काहीच कळत नसतं आणि तेव्हा मात्र इकडे राकेश हा ईश्वरीच्या जवळ येतो. ईश्वरी घाबरलेली असते आणि पाठीमागून अर्णव येतो आणि राकेशचा हात पकडतो, त्याची मान पकडतो आणि ईश्वरीच्या जवळ जाणारा त्याचा हात तिथल्या तिथे थांबला जातो. ईश्वरी जोरात ओरडते, अर्णव सर, आणि अर्णवने राकेशचा गळा पकडलेला आहे आणि त्याला सांगितलेलं आहे, पुन्हा जर माझ्या बायकोच्या डोळ्यात तुझ्यामुळं पाण्याचा थेंब जरी आला तर तुझा श्वास बंद होईपर्यंत तुझा गळा सोडणार नाही. अशा पद्धतीने अर्णवने राकेशचा गळा पकडलेला आहे आणि ईश्वरीचं रक्षण केलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आता अर्णव ईश्वरी यांचा सुखाचा संसार सुरू झालेला आहे, पण त्या संसारामध्ये विघ्न आणायचं काम हा राकेश करत असतो. ईश्वरी आणि अर्णव दोघंही छान पद्धतीने राहत असतात, काय हवं नको ते पाहत असतात, एकमेकांच्या आवडीनिवडी जपत असतात, परंतु त्यांच्यामध्ये विघ्न आणायला राकेश असतो. त्याला मात्र या सगळ्या गोष्टी करताना जरा जास्तच आनंद होत असतो आणि त्या पद्धतीने तो ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर ईश्वरीने आज अर्णवसाठी स्पेशली कॉफी बनवलेली असते आणि ती स्वतःसाठी चहाही बनवत असते. त्याच वेळी त्यांच्या घरातल्या ज्या ताई आहेत त्या म्हणतात की अहो मी बनवलं असतं ना, तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, अर्णव सरांना आज माझ्या हातची कॉफी मला बनवून द्यायची होती आणि म्हणूनच मी ती बनवायचं ठरवलेलं होतं असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र ईश्वरी कॉफी बनवते आणि त्याच वेळी राकेश तिथे आलेला असतो आणि राकेश ईश्वरीला म्हणत असतो की काय मग माझ्यासाठी काय आहे स्पेशल असं बोलत असतो. तेव्हा ईश्वरी शांत राहते. अर्णव आलेला असतो आणि अर्णवसाठी ईश्वरी कॉफी घेऊन येते आणि त्याचबरोबर राकेश तिथे बघत असतो, तो बिस्किट खात बसलेला असतो. तेव्हा मात्र ईश्वरीला खूप राग आलेला असतो आणि त्याच वेळी पाहायला मिळतं की ईश्वरी तिथं आलेली आहे, अर्णवला देते कॉफी, स्वतःसाठी चहा. अर्णव सुरुवातीला तिला म्हणतो की अगं मी ही कॉफी नाही पेत, मी ब्लॅक कॉफी पित असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते मला कॉफी एवढं कधी जमत नाहीये, कारण कसं माहितीये का आमच्या घरी ना सगळे चहाच घेतात, त्यामुळं माझ्या लक्षात नाहीयेत असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणतो पण चालेल, मी आज तुझ्यासोबत ना चहाच घेईन असं अर्णवने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि त्याने चहा घ्यायची तयारी सुद्धा केलेली असते. परंतु अर्णवचं लक्ष बाजूला जातं आणि बाजूलाच तिथे असणाऱ्या राकेशकडे त्याचं लक्ष जातं आणि त्याला असं वाटू लागतं की नक्कीच या राकेशच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे आणि म्हणून अर्णव राकेशने बघत असतो म्हणून अर्णव ईश्वरीला सांगू लागतो की मिस इंदोर, हा जो चहा आहे ना हा तू घेऊ नकोस, हा चहा जीजू पेतील असं म्हणत तो चहा घेऊन त्याच्याकडे जातो. पण राकेश मात्र तो चहा काही घेत नाही. तेव्हा ईश्वरी विचारते काय झालं अर्णव सर. तेव्हा ईश्वरीला अर्णव सांगू लागतो की मला असं वाटतंय की त्या चहामध्ये ह्या मूर्ख माणसाने काहीतरी मिक्स केलेलं आहे. ईश्वरीला धक्का बसतो आणि राकेश त्याच्या समोर ही गोष्ट मान्य करतो की हो मी मिक्स केलंय चहामध्ये. तेव्हा मात्र ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही धक्का बसलेला असतो आणि राकेश म्हणतो की इथून पुढे चहा पिताना सुद्धा तुम्हाला जपूनच राहावं लागणार आहे, भ्यावं लागणार आहे, कारण मी कोणत्याही क्षणी काहीही करू शकतो अशा पद्धतीची धमकी त्याने दिलेली असते. त्यानंतर आता राकेश हा अंजलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो. मामा आणि अर्णव यांचं प्लॅनिंग सुरू असतं आणि ईश्वरीची आई आणि त्याचबरोबर नमू दोघीही आलेले असतात आणि त्याचबरोबर आता तो हॉस्पिटलमधून येतो. अंजलीला म्हणू लागतो की मग काय किती मार्क देणार, कसं आणलं, आणि हे सगळं नशीब आपल्याला ना अर्णवमुळे भेटतंय, त्याच्यासारखा मेहुणा भेटायला नशीब लागतं.
तेव्हा इकडे अंजली म्हणत असते की आज तुम्ही माझ्याबरोबर आलात ना, मला बरं वाटलं. आणि राकेश पण नाटक करत म्हणत असतो की हो, कसं आहे माहितीये का, आज मला यायचंच होतं ना, आणि आपलं बाळ बघितलं तो क्षण आहे ना, मी कधीच विसरू शकत नाही. खूप छान गोष्ट होती ती, असं मुद्दामच तो नाटक करत बोलत असतो. आणि त्याच वेळी आता आई ईश्वरीला म्हणते की अगं अंजली ताई एकट्याच गेलेल्या का हॉस्पिटलला, तू जायचं नव्हतंस का त्यांच्यासोबत? तेव्हा अंजली सांगू लागते की नाही, मी एकटी नव्हते गेले, माझ्याबरोबर राजेश होते. आणि मग हा तुमची त्यांची ओळखच राहिले ना, ते लग्नाच्या वेळेस नव्हते ना, ते आत्ता आलेले आहेत. थांबा मी तुमची ओळख करून देतो. आणि राजेश मात्र हातात आणलेले जे फुगे वगैरे ज्या गोष्टी असतात त्या घेऊन पुढे येऊ लागतो. आणि मग अंजली म्हणते की हे माझे मिस्टर राजेश. जेव्हा नम्रता आणि सुप्रिया दोघीही राकेशला पाहतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपल्या इशूला त्या घरामध्ये कशाचा त्रास होतोय. पण त्याही पेक्षा एक मोठी गोष्ट घडते, ती म्हणजे इशूचं लग्न जर ह्या माणसाशी झालं असतं तर 2 आयुष्य उद्ध्वस्त झाली असती. एक म्हणजे ईश्वरीचं आणि दुसरं म्हणजे अंजलीचं. कारण अंजली त्या माणसावर जीवापाड प्रेम करत आहे. त्यानंतर आता नम्रता आणि सुप्रिया दोघीही निघून जातात. पण राकेशने हे सगळं जाणून बुजून केलेलं असतं. तो मुद्दामच समोर आलेला असतो. हे सगळं करताना त्याला खूपच आनंद वाटत असतो. आणि इकडे जाताना आई ईश्वरीला मिठीत घेते आणि सांगते काळजी करू नको, अर्णव सर आहेत ना तुझ्या पाठीशी खंबीरपणे, त्यामुळं तुला काळजी करायची अजिबात गरज नाही, असं आईने इशूला सांगितलेलं असतं. इशू पण शांत होते, कारण राकेश कसा आहे हे इशूला चांगलंच माहिती आहे. त्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णवला ह्या सगळ्या गोष्टी ईश्वरी सांगते. आणि अर्णव म्हणतो काळजी करू नकोस, मी त्यांची समजूत घालेल, त्यांना भेटेल आणि त्यानंतर गोष्टी क्लिअर होतील, असं सगळं सांगितलं जातं. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की ठीक आहे, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, असं ईश्वरीने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे राकेशची ही जी काही नाटकं असतात ती चालूच असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जे घडत आहे त्यामुळं कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत हे ईश्वरीला कळतच नसतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे त्याच वेळेस इकडे राकेश जो आहे तो एकटा घरी असतो, ईश्वरी घरी असते, अर्णव आकाश मीटिंगसाठी बाहेर गेलेले असतात, मामा वल्लरी बाहेर गेलेले असतात, अंजली ही मंदिरात गेलेली असते. आणि आता राकेश तिथे येतो आणि ईश्वरीला म्हणू लागतो की तुला ना कोणीच वाचवू शकणार नाही, आज फक्त घरी मी आणि माझी इंदोरी जिलेबी आम्ही दोघेच आहोत, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी खूप घाबरलेली असते, तिला कळतच नसते की आता काय करायचं. ती जोरात किंचाळत असते, नाही नाही म्हणत असते, परंतु राकेश तिच्या जवळ जात असतो. त्याच वेळेस मागून अर्णव येतो आणि राकेशची मान पकडतो. राकेशला कळायचं बंद झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की अर्णव सर. अचानक आलेल्या अर्णवला पाहून ईश्वरीला खरंच खूप बरं वाटलेलं असतं, हायसं वाटलेलं असतं. या माणसामुळे आज ईश्वरीची जी अवस्था झालेली होती आणि ईश्वरी या सगळ्यातून खरं तर स्वतःला सेफ झालेली असते. आणि तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या बायकोच्या केसाला जरी धक्का लागला आणि तिच्या डोळ्यात पुन्हा जर पाण्याचा थेंब आला तर गाठ माझ्याशी आहे. ईश्वरीने धावत येऊन अर्णवला मिठी मारलेली असते आणि राकेशला अर्णवने चांगलाच धुतलेला असतो, त्याचा गळा पकडलेला असतो. त्याला सांगितलेलं असतं पुन्हा जर माझ्या बायकोच्या वाटेला गेलात तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, तुझा श्वास बंद होईपर्यंत तुझा गळा मी सोडणार नाही, म्हणजे तुझ्या नरडीचा घोट घेणार आहे, अशा भाषेमध्ये अर्णवने त्याला सुनावलेलं असतं. आणि हा जो राकेश आहे तो वाटेल तसं वागत असतो, त्याला जराही लाज नसते. त्याला फक्त एवढंच माहिती असतं की काहीही झालं तरीही हे सगळं जे काही घडत आहे त्या गोष्टी खूप भयानक पद्धतीने झालेल्या असतात. इकडे राकेशचा गळा आवळलेला असतो आणि अर्णवने त्याला धमकावलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.